नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा आहे हे आपण याच्या आधी बघितलंय, पण आज बघूया कोणत्याही चार अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा आहे। याच्यासाठी आपली ट्रिक जे सूत्र आहे सुरुवातीचं ते आहे तसं असणार आहे, म्हणजेच a + b होल स्क्वेअर साठी काय असणार आहे a² अधिक 2ab + b²। फक्त इथं वापरायची पद्धत जी आहे ती थोडीशी बदलणार आहे। याच्यामध्ये हा 16 जो आहे तो आपल्यासाठी a असणार आहे आणि 12 जो असणार आहे तो काय असणार आहे b असणार आहे। मग लिहिते वेळी कसं लिहायचं आहे बघा, पहिल्यांदा उजवीकडून आपण गुणाकार कर देणार आहे। 12चा वर्ग किती होणार आहे 144, त्याला आहे तसं लिहून घेतलं। नंतर काय होणार आहे 2ab म्हणजेच काय असणार आहे a आणि b दोन्ही संख्यांचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची आपल्याला, म्हणजेच 16 × 12 × 2। ठीक आहे, आता 16 × 12 केलं तर किती होणार आहे 192 आणि 192 ची दुप्पट किती होणार आहे 384। मग 384 लिहिते वेळी काय लिहायचं आहे बघा, हे जे एकक आणि दशक घर आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी 2 शून्य इथं सोडावे लागतील। त्याच्यानंतर 16 × 12 आणि त्याची दुप्पट म्हणजेच किती झालं 384 हे लिहिलं। त्याच्यानंतर आता एकक दशक शतक आणि सहस्त्रक म्हणजे या चार स्थानासाठी 4 शून्य इथं आपण सोडल्या आणि त्यानंतर काय करणार आहे a² म्हणजेच किती असणार आहे 16चा वर्ग किती झाला 256। आता जेवढ्या आपण संख्या लिहिल्या त्या सगळ्यांची बेरीज असणार आहे, म्हणजेच 4 इथं आले 4, 4 अधिक 1 5, त्यानंतर 8 6 आणि 3 9 5 आणि 2। ठीक आहे, म्हणजे 1612 या चार अंकी संख्येचा वर्ग किती असणार आहे 25,98,544। हीच मेथड वापरून पुढे ही जी संख्या दिल्या त्याचा वर्ग करा आणि कमेंटमध्ये लिहा। थँक्यू।